सर्वांचं या वेबिनारमध्ये स्वागत. थँक टीचर अंतर्गत आपण मागच्या 2 दिवसापासून कार्यक्रम घेत आहोत. पहिल्या दिवशी आपण शिक्षकांचा सन्मान घेतला 5 सप्टेंबरला. 6 सप्टेंबरला आपण काल शिक्षकांसाठी कवी संमेलन घेतलं. त्यामध्ये सुद्धा खूप भरभरून प्रतिसाद आपण दिला आणि आजही आता 250 जण जवळपास जॉईन झालेले आहेत. आज आपण शिक्षक ते उच्चपदस्थ अधिकारी ज्यांनी प्रवास पूर्ण केलेला आहे अशा व्यक्तींसोबत चर्चा करणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यामध्ये सन्माननीय धीरज कुमार कांबळे सर, IRS डेप्युटी कमिशनर कस्टम व सेंट्रल एक्साइज औरंगाबाद विभाग औरंगाबाद. त्याचप्रमाणे श्री नितीन गणापुरे साहेब, DYSP नाशिक. त्याचबरोबर श्री डॉक्टर कैलाश घोडके साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली, यांचे मी या ठिकाणी अभिमानानं नामोल्लेख करतो. माननीय युव साहेब, माननीय गणेश शिंदे साहेब, सर्व गट शिक्षण अधिकारी साहेब, अधिवेख्याता डाएट सर, सर्व केंद्र प्रमुख सर, विस्तार अधिकारी साहेब, आमचे साधन व्यक्ती सर्व आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी या वेबिनारला उपस्थित, त्यांच्या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि आपल्या जिल्ह्याचे आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करावं. आदरणीय युव सर. सर्वप्रथम धीरज कुमार कांबळे सर यांचं मी शिक्षण विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो सर, की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज शिक्षक ते उच्च पदस्थ अधिकारी या कार्यक्रमांतर्गत आपण पहिलं पुष्प म्हणजे आपल्या प्रगतीची, यशाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगणार आहात. मी आपल्याला सांगू इच्छितो सर की शिक्षक दिन 5 सप्टेंबर या अंतर्गत शासन स्तरावरून एक परिपत्रक आलेलं होतं. परिपत्रकाची दरवेळेस परिपत्रक येतात पण नुसती अंमलबजावणी जुजबी न करता आम्ही ठरवलं की बाबा आमच्या हिंगोली जिल्ह्यातले शिक्षक या कोविड-19च्या काळात चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि त्यांना काही जे शिक्षक आताही सुस्तावलेले आहेत किंवा थोडस दूर आहेत या प्रभावापासून, त्यांना एक प्रेरणा मिळावी आणि ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना कौतुकाची थाप मिळावी, यामुळे आपण हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबवित आहोत. त्या अंतर्गत सर 5 सप्टेंबरला आम्ही थँक टीचर या कार्यक्रमांतर्गत 185 शिक्षक आणि 30 कोविड योद्धे यांचा आम्ही ऑनलाईन सत्कार केला व त्यांचं सादरीकरण घेतलं. जवळपास तो कार्यक्रम 4 तास चालला. आणि त्याच अंतर्गत काल 6 सप्टेंबरला आम्ही जे कवी आहेत, शिक्षकांमधले जे कवी आहेत ज्यांनी स्वरचित ज्या कविता आहेत त्यांचं कवी संमेलन घेतलं. जवळपास 1:15 जे कवी संमेलन सुरू झालं होतं ते 5:27 संपलं आणि एकही मिनिट असा नव्हता की त्याच्यामध्ये तो रटाळवाना वाटलं. आणि आम्ही त्या कार्यक्रमामध्ये फक्त कवींना सहभाग दिला होता. 100 जण सहभागी झाले तर शेवटपर्यंत 50 जणांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि उत्साह होता. आणि त्याच कार्यक्रमांतर्गत शिक्षक कालच्या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी सर यांनी सुद्धा एक कविता केली. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जे ना देखे रवी ते देखे कवी. तसंच शिक्षक या कठीण परिस्थितीमध्ये तो ऑनलाईनचा पर्याय वापरून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. सगळ्यांकडे ऑनलाईन नसेल तर दारोदार विद्यार्थ्यांना शिकवत आहे. तसंच आपण सुद्धा आम्हाला अभिमानाची बाब आहे की सर्वप्रथम आपण प्राथमिक शिक्षक म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये सेवा राबवून विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करून स्वतः समृद्ध होत आज उच्च पदस्थ पदावर आहात आणि डेप्युटी कस्टम आणि GST या पदावर आपण औरंगाबाद येथे कार्यरत आहात. मी जास्त न बोलता आपण आपला प्रवास आम्हाला प्रवासाची यशाची गोष्ट आम्हाला सांगून आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना
आम्हाला प्रेरित करावं व कोणतेही संकट असलं, काही जरी असलं तरी आपण यश मिळवू शकतो आणि शिक्षक हा कुठल्याच बाबतीमध्ये कमी नाही हे आपल्या आपल्या गोष्टीतून आम्हाला निश्चित त्याची प्रेरणा मिळेल, तरी ती आम्हाला सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि पुनश्च एकदा आपलं शिक्षण विभागामार्फत स्वागत करतो सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. धन्यवाद सर. यापुढील सूत्रे आदरणीय जबडे सर यांना विनंती आहे की आपण स्वीकारावीत. जबडे सर. धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात पाहुण्यांचं स्वागत अगदी शालश्रीफळ किंवा पुस्तक देऊन आम्ही आता करतो, पण कोविडच्या परिस्थितीत आणि असलेल्या दूरच्या अंतराच्या अनुषंगाने सुद्धा आपण आम्हाला दूरचं न समजता अगदी पहिल्या हाकेलाच ओ देऊन आमच्या सोबत सामील झालात, याबद्दल आपलं स्वागत आणि सोबतच शब्दसुमनांनी आपलं स्वागत करतो. कारण खऱ्या अर्थाने शब्दांचं सामर्थ्य आणि शब्दांसोबतच आपण सगळी जगणारी वावरणारी मंडळी. शब्दांनीच पेटतात घरदार देश आणि माणसे सुद्धा, शब्दच विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या, आले नसते जवळ कोणी गेले नसते दूर, शब्द नसते तर. म्हणून परत एकदा धीरज कुमार साहेबांचं या ठिकाणी शब्दसुमनाने मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं सरांचं स्वागत. आणि खऱ्या अर्थाने शिक्षण रूपी वाघिणीचं दूध पिऊन अटके पार झेंडे लावणारे, खऱ्या अर्थानं दिल्ली सुद्धा काबीज करून, म्हणजे दिल्ली दूर नाही असं म्हणत प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलेली युपीएससी परीक्षा सुद्धा ज्यांनी क्रॅक केली आणि त्याच्यामध्ये यशस्वीता मिळवली, अशा पद्धतीने दिल्ली काबीज करून आलेलं व्यक्तिमत्व, आकाशाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व, अशा अनुषंगाने प्राथमिक शिक्षक ते अगदी उच्चपदस्थ अधिकारी ह्या सर्व यशाचा पल्ला ज्यांनी काबीज केला. आणि धीरज ते सूरज, खऱ्या अर्थाने धीरज कुमार असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटेल की आपल्या ज्ञानाचा कार्याचा प्रकाश तरवळतोय, त्या अनुषंगाने धीरज कुमार ते सूरज कुमार अशा पद्धतीने एक यशस्वीता आपण पार केली. त्या अनुषंगाने सर आपलं एकदा परत एकदा स्वागत. सरांचा थोडक्यात परिचय देऊन मी आपल्या मुलाखतीत खरं तर प्रारंभ करतो. सर म्हणजे श्री धीरज कुमार दिगंबरराव कांबळे सर, मूळ गाव उदगीर. सर सध्या मुक्कामी औरंगाबाद येथे आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदगीर येथे झालंय. सरांनी माध्यमिक शिक्षण उदगीर येथीलच लाल बहादूर शास्त्री विद्यालयात पूर्ण केले. आणि महाविद्यालयाच्या अनुषंगाने बोलायचं असेल तर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वयंअध्ययन आणि स्वतःच्याच भूमिकेतनं सगळी तयारी केली आहे. सरांचं 12वी उदयगिरीमध्येच झालेलं तिथंच. त्यानंतर डीएड उस्मानाबाद मध्ये त्यांनी डायट केलंय. BA 2004 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं सरांनी पूर्ण केलंय. त्यांनी BA सोबतच MA केलेलं होतं. त्यावेळी त्यांनी एक्सटर्नल SRT विद्यापीठ नांदेड, म्हणजे आपल्या मराठवाड्यातच जन्मलेलं, मराठवाड्यात साकारलेलं आणि मराठवाड्यामध्ये आता खऱ्या अर्थाने आपलं अधिराज्य गाजवत असलेलं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. सरांनी अगदी 2011 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातली BEd सुद्धा पूर्ण केलेलं आहे. सरांचं कौतुक करायचं म्हणजे त्यांचं शिक्षण अजूनही चालूच आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रात नसताना सुद्धा सरांनी खूप छान शिक्षण क्षेत्र अजूनही न सोडल्याचे प्रतीक म्हणजे पहा, सरांचं PhDचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि सर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ म्हणजे नांदेडला सुद्धा त्यांची PhD चालू आहे. या अनुषंगाने सर त्या पद्धतीने सुद्धा खूप चांगलं अजूनही शिक्षणाशी नाळ जोडून आहेत. MBA सुद्धा ते करत आहेत. आणि व्यावसायिक सेवा उपलब्धी जर पाहायचं गेलं तर अगदी आपल्याच जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळा कोठारी, केंद्र कुरुंदा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी 12 ऑगस्टच्या ऑर्डरनुसार सरांनी 13 ऑगस्ट 2004 ते 1 सप्टेंबर 2009 मध्ये प्राथमिक शिक्षक ही भूमिका बजावली आहे. त्यानंतर सर सप्टेंबर 2009 मध्ये पोलीस उपनिरीक्षक नाशिक या ठिकाणी सिलेक्ट झाल्यामुळे प्रशिक्षणासाठी गेले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी निर्मलनगर पोलीस स्टेशन, बांद्रा पूर्व, मुंबई या ठिकाणी ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2011 मध्ये आपला कार्यकाल पूर्ण केलाय. त्यानंतर त्यांनी सहाय्यक निबंध सहकारी संस्था असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून जळकोट, लातूर या ठिकाणी कार्य पूर्ण केले. सहाय्यक आयुक्त विक्रीकर या सुद्धा भूमिकेवर त्यांनी आपली यशस्वी कारकीर्द बजावली आहे. त्यानंतर 2014च्या बॅचमध्ये सरांनी UPSC क्रॅक केली आणि IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस यामध्ये ते यशस्वी झाले. सध्या सर म्हणजे त्याची पहिली पोस्टिंग त्यांनी नांदेडमध्येच मिळवली होती. आणि त्यानंतर सरांचं आत्ताचं सध्याचं कार्य आणि म्हणाल तर डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम अँड GST या अनुषंगाने सर औरंगाबाद विभागाचं काम सांभाळतायत. खऱ्या अर्थाने आपल्या पूर्ण औरंगाबाद विभागाचं नेतृत्व ते करतायत. सध्या मराठवाड्यातील राजकीय नेतृत्व आणि अधिकारी यांच्या अनुषंगाने त्यांचा PhDचा अभ्यास सुद्धा चालू आहे. तर आपलं पुनश्च एक वार मनपूर्वक स्वागत. आणि आपल्याला संवाद साधण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. आम्हाला निश्चित ऐकायला आवडेल की आपलं बालपणीचे आवडते शिक्षक कोण होते आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काही आठवणी या ठिकाणी आमच्याशी शेअर करायला आवडतील का?
नक्कीच. आवाज येतोय माझा? हो सर, येतोय, आवाज येतोय. जसं आपण थोडंसं जास्त सांगितलेलं आहे, तर काही हरकत नाही. सर्वांना व्हेरी गुड आफ्टरनून. शिक्षणाधिकारीच आहेत, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षण सेवक, सर्वांना माझा नमस्कार. मी खूप मला सुरुवातीला सांगावं वाटतं की खूप आनंद झाला की जेव्हा मी ऐकलं की असं एक काहीतरी तुम्ही प्रोग्राम घेताय आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही मला इन्व्हाइट केलं, खरंच खूप आनंद झाला की बऱ्याच वर्षापासून जे कनेक्टिव्हिटी आपली तुटलेली होती ती आपण पुन्हा एकदा जोडतोय आणि हिंगोली जिल्हा परिषदेशी कुठेतरी भावनिक नातं जोडलेलं आहे. आणि तेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही. ऍक्च्युली मी ऑफिसमध्येच आहे सध्या, तुम्ही पाहू शकता. सॉरी फॉर दॅट. तर बालपणीचं शिक्षण जर सांगायचं तर आता सरांनी सांगितलं, मी जिल्हा परिषदेला विद्यार्थी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेनगर उदगीर असं एक शाळा मराठी माध्यमाची. त्या शाळेमध्ये माझं बालपणीचं शिक्षण झालेलं आहे. पहिली ते 7वी मी त्या वर्गामध्ये होतो. आणि बालपणीचे जवळपास सगळेच शिक्षक आपले आदर्श असतात आणि आपल्या मनावर त्याचा खूप पगडा असतो. आणि त्यापैकी पण काही फेवरेट म्हणायचे झाले, शिक्षक आवडते शिक्षक सांगायचं झालं तर इंग्रजी शिकवणाऱ्या स्वामी मॅडम माझ्या खूप आवडत्या शिक्षिका होत्या. आणि त्यांनी मला वेळोवेळी मोटिवेट केलेलं होतं आणि त्यांची ते मोटिवेशनची शक्य होती ते मी विसरू शकणार नाही कधी पण. त्यानंतर बालपणी तुम्हाला जर तुम्ही एखादं मोटिवेशन काही सांगत असेल, तुमच्यामध्ये ती प्रेरणा जाणवत असेल, तुम्ही काहीतरी करू शकता अशी जाणीव करून देत असेल तर ते लॉंग लाईफ आपल्या मनावर इफेक्ट होतो. तर तसं खूप पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांनी माझ्या मनावर मिळाले. स्वामी मॅडम ह्या माझ्या हृदयाच्या जवळच्या शिक्षक आहेत. खरं सर, शिक्षकाचं स्थान म्हणजे अक्षरशः बालवाडीपासून प्राथमिक पासून आपण आठवण करून सांगितलं आणि त्यांनी दिलेलं बळ आणि तुम्ही काहीतरी करू शकता हे तुम्ही सिद्धही करून दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या असाध्य गोष्टीला साध्य करण्यामध्ये जसं तुकाराम माऊली म्हणतात की असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि निश्चिततः आम्हाला याचा सुद्धा गौरव आणि अभिमान वाटतो की आपणही एक शिक्षक होतात आणि त्या पद्धतीने आपणही मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माणही केलेला आहे. तर सर, आम्हाला निश्चित ऐकायला आवडेल की एक शिक्षक म्हणून आपण जेव्हा कार्यरत होतात तेव्हा त्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पदावरच्या आपल्या काही आठवणी, म्हणजे बालपणीच्या शिक्षकांच्या आठवणी आपल्या सोबत आहेतच, आता तुम्ही जेव्हा शिक्षक होतात त्या काळच्या आठवणी आम्हाला काही ऐकायला आवडतील. ऍक्च्युली मी ऑगस्ट 2004 साली जॉईन केलेलं होतं आणि जॉईन करत असताना नेमका डीएड पास आउट होतो आणि खूप मनामध्ये वेगवेगळी स्वप्न होती की एक आदर्श आणि खूप सुंदर असं एक चित्र घेऊन आपण जॉईन करतो. आणि मी जेव्हा जॉईन केलं, कोठारी नावाचं गाव आहे, तुम्हाला आपल्या सगळ्यांना परिचित असेल. कोठारी कोणता केंद्रामध्ये येतो, वसमत तालुका. त्या ठिकाणी मी जॉईन केलं होतं 13 ऑगस्ट 2004 रोजी. आणि जवळपास 5 वर्ष मी त्या ठिकाणी होतो. आपल्या सर्वांना बऱ्यापैकी माहिती असेल त्या गावाची भौगोलिक परिस्थिती काय आहे किंवा इव्हन कनेक्टिव्हिटी जे असते आपलं ट्रान्सपोर्टेशनचे साधन तिथे नाही वगैरे. तर असं गाव होतं. जॉईन केल्यानंतर जो माझं सगळं स्वप्न होतं किंवा जी फ्रेम घेऊन आपण जॉईन करतो तशी ती फ्रेम नव्हती. अच्छे दुर्गम खेळ होत होते किंवा मला वाटत नाही आज पण काही जास्त तिथे प्रगती झाली असावी, होप की झाली असेल. तसं ते गाव आहे, खूप प्रगतीला तिथे गाव होता. आणि त्या ठिकाणी जॉईन केल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा जी इम्पॅक्ट माझ्या मनावर म्हणता येईल तो असा होता की मी 4थीच्या वर्गावर शिकवायला गेलेलो होतो. पहिल्यांदा मला 4थीचा वर्ग देण्यात आला होता आणि मी त्या वर्गामध्ये जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं होतं की बरीचशी मुलं आणखी पाठीमाग आहेत किंवा इरेग्युलॅरिटी आहे त्यांच्या शिक्षणामध्ये. आणि यू कॅन्ट बिलीव्ह की मी अ-आ-ई शिकवायला सुरुवात केली होती 4थीच्या वर्गात. अ-आ-ई पासून मी त्यांची सुरुवात कल्पना आणि वास्तव यांच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स मला त्यावेळेस पाहायला मिळाला होता. पण त्यावेळेस खूप आपण पॉझिटिव्ह एनर्जीने त्या ठिकाणी जातो. इव्हन प्रत्येकच शिक्षक जॉईन करत असताना खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन शाळेवर जॉईन करतो, त्याबद्दल वादच नाहीये. पण तसाच जॉईन केल्यानंतर आम्ही सुरुवात केली होती
पण एक समाधानाची बाब म्हणजे त्या ठिकाणी आम्ही 2-4 वर्षानंतर ज्या गावामध्ये समजा स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती ह्या गोष्टी माहिती नव्हत्या अशा ठिकाणाहून आपण माझे विद्यार्थी त्या ठिकाणी स्कॉलरशिप पास झाले, म्हणजे रँक होल्डर वगैरे नव्हते पण ते पास झाले. इव्हन आम्ही तिथं त्याची शिष्यवृत्तीची नोकरी ठेवली असं म्हणता येईल. तर ते खूप समाधानाची बाब होती आणि एकदम ग्रासरूट पासून सुरुवात करायची आहे की जाणीव. आम्ही बरेचसे कसले आम्ही बरेचसे त्या शाळेमध्ये 4-5 जणांचा आमचा स्टाफ होता आणि आम्ही एखादी जरी नवीन योजना वगैरे लागू असं काही कल्पना मांडली तर सगळेजण आम्ही त्यांना साथ द्यायचो. त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी तिथं घडून आणल्या. ते इव्हन साफसफाई करणे असेल, शिष्यवृत्ती एक्झाम असेल, इंग्रजी विशेष करून चांगलं करणं असेल, त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय एकदम बेसिक स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती वगैरे काय असायचे बेसिक गोष्टीपासून स्पर्धा परीक्षा केंद्र देणे अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. गावच्या लोकांचं प्रेम मिळालेलं होतं. खूप साऱ्या आठवणी आहेत. मला वाटतं की जवळपास सगळ्यांचाच हा एक्सपिरियन्स असेल. खरं आहे सर, पहिली शाळा, पहिलं प्रेम, पहिलं आठवण खरं तर विसरणं शक्यच नाही. आणि तुम्ही ज्या ठिकाणी पहिल्यांदा जॉईन होतात त्या ठिकाणच्या शाळेचे शिक्षक, केंद्र प्रमुख, अगदी विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी सुद्धा आजही आपली आठवण ऐकत आहेत. आणि खरंच असं म्हटलं जातं की आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने आपल्याला प्रतिफळातून चांगलं मिळतच असतं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते म्हटलं असतं का आपण शिष्यवृत्तीपासून तयारी घेतही होतात आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचं बेनिफिट खूप छान मिळालं की आपण अगदी शिक्षण सेवक कार्यालयातील त्या ट्रेनिंग पासून पीटीसी पर्यंत नंतर अगदी यूपीएससी लेवलच्या प्रशिक्षणापर्यंत गेलात. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं तो कहता है की आसमान में छेद नहीं होता, बस एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. खरोखर सर आम्हाला अभिमान आहे तुमच्या त्या कारकिर्दीचा, यशस्वीतेचा. आम्हाला आणखी एक गोष्ट आपल्याला विचारायला आवडेल की शिक्षक ते अधिकारी प्रवास याबद्दल जे आपल्याला काही विशेष आठवत आहे तर ते निश्चित आम्हाला ऐकायला आवडेल. एक शिक्षक म्हणून प्रशिक्षण आपण घेतलं आणि इथूनही पुढे गेलात, करता करता आपण अधिकारी प्रवासापर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केलाय. तर या प्रवासाविषयी थोडंसं आम्हाला सांगाल का? ऍक्च्युली तसा प्रवास बराच मोठा आहे. 2004 ला जॉईन केल्याच्या नंतर एकदम शिक्षकाची म्हणून कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतरच प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा वगैरे याकडे बोललो. तोपर्यंत काही वगैरे अशी काही होती. आवाज क्लिअर येत नाही का? काही नोटिफिकेशन येत नाही, आवाज क्लिअर नाही. थोडासा वाटतोय तसा पण ठीक आहे. तुम्ही जवळ माईक घेतला तर अधिक छान होईल. ठीक. हा तुम्ही सांगितलं की 2004 ते 2009 5 वर्ष मी त्या ठिकाणी होतो. पहिले 1-2 वर्ष गेल्याच्या नंतर आम्ही एमपीएससी कडे गेलो. त्यानंतर आठवणी थोडक्यात सांगायचं म्हणजे कोठारी मध्ये असताना वरुंदाला काही दिवस मी राहिलेला आहे आणि त्यानंतर अभ्यासासाठी मी वसमत शिफ्ट झाले. त्या काळी अपडाऊन करणे आणि अभ्यास करण्याच्या खूप एक्झॉस्ट होऊन जायचो आणि त्यानंतर अभ्यास करणे म्हणजे खूप कसरत असायची. जवळपास सगळेजणच हे करतात, त्यामध्ये काही विशेष वेगळी गोष्ट नाहीये. परंतु दिवसभराच्या शिकवून आल्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्णपणे थकलेले असतात त्यावेळी तुम्हाला जर तुमचं 6-7 तासाचं टार्गेट अभ्यासाचं पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला खूप म्हणजे फिजिकली तुम्ही त्यासाठी तेवढे सक्षम नसतात. अशा कंडिशनमध्ये अभ्यास करणं हे खूप आमच्यासाठी म्हणजे किंवा खूप खर्चिक गोष्ट होती. ती बऱ्यापैकी शाळेला न्याय देऊन पुन्हा अभ्यास करणे हे करता येईल. त्यामध्ये सुरुवातीला मी PSI सिलेक्शन मध्ये झालो होतो. नंतर 2009 मध्ये मी जॉईन केलं होतं PSI. तोपर्यंत तरी मी वेळ काढू शकत होतो. पण तुम्हाला सगळ्यांना एक मला सांगायला आवडेल की कुठल्याही कामासाठी वेळ नाही ही जी आपली गोष्ट असते त्या ती कशी मॅनेज करायची या ठिकाणी सांगायला आवडेल. PSI ट्रेनिंग मध्ये असताना म्हणजे 1 वर्ष ट्रेनिंग पिरियड असतो नाशिकमध्ये
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. तर त्या ठिकाणी करत असताना ट्रेनिंग मध्ये तिथे तुम्हाला बरेचसे ऍक्ट, पिनल कोड असेल, क्रिमिनल प्रोसिजर कोड असेल, CRPC, अशा बऱ्याचशा कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर फिजिकल करावं लागतं. म्हणजे इव्हन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तुमचं पूर्ण शेड्यूल हे ठरलेलं असतं. सकाळी 2-2.5 तास व्यायाम करणे, 1-1.5-2 तास व्यायाम करणे, त्यानंतर लॉन्च क्लासेस करणे, त्यानंतर आर्म्स अँड ॲम्युनिशन, शस्त्रास्त्र वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी करून तुम्ही दिवसभर थकून जातो. ऍक्च्युली प्रत्येक इव्हेंट, दुसरा इव्हेंट, तिसरा इव्हेंट असा असतो आणि मीनवाईल तुम्हाला फक्त शिकण्यापुरतं 10-15 मिनिटाचाच वेळ मिळतो. तर सकाळी 6 ते रात्री इव्हन तुम्ही मला वाटतं नितीन गडकरी साहेब पण आता जॉईन असेल, त्यांना विचारू शकता की सध्या अकॅडमीमध्ये किती. तर आजच्या पिरियडमध्ये एमपीएससीचा अभ्यास करणे, ज्या ठिकाणी तुम्हाला अर्धा तास सलग मिळत नाही, तर ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि त्यावेळेस आम्ही मग बरीच आमचा एक ग्रुप छोटासा करून अकॅडमीमध्ये अभ्यास करायचो एमपीएससी साठी. ट्रेनिंग पिरियडमध्ये त्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास करणं, वेळ काढणं हे खूप कठीण होतं. त्या दरम्यान आम्हाला इतर पुस्तकं सोबत बाळगण्यासाठी बंदी होती. आमच्यावर वॉच ठेवला जायचा की हे PSIच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर काही अभ्यास करता येत ना. CCTV कॅमेरेज लावलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये अभ्यास करण्यासाठी आम्ही चोरून पुस्तके सोबत घेऊन अभ्यास करायचो. आणि मी 15 मिनिटाचा ब्रेक, 20 मिनिटाचा ब्रेक अभ्यास करायचो, शस्त्रास्त्र अभ्यास करायचो. तर यासाठी म्हणजे अभ्यासासाठी खूप वेळा शिक्षा भोगलेली आहे. तर अभ्यास करण्यासाठी वेळ नाही हे तर सतत मला वाटतं तुम्ही सांगू नये किंवा ही असे सांगण्याची गोष्ट नाहीये. तुम्ही कुठे पण असू दे, कितीही बिझी असू द्या, तुम्ही तुमच्या अभ्यासावरती वेळ काढू शकता. एवढं मला यातून सांगायचंय. अभ्यासावरची शिक्षा आम्ही खाल्लेली आहे. रनिंग असेल, क्रॉलिंग असेल, तुम्ही बऱ्याच असेल, चालायचं वगैरे, तर अशा बऱ्याचशा पनिशमेंट खाऊन आम्ही तिथं अभ्यास केला आणि त्यामुळं तो एक खूप मोठी अचिव्हमेंट वाटते की PSI ट्रेनिंग मध्ये अभ्यास करणं हेच तिथे एवढं चॅलेंजिंग होतं. त्यानंतर त्या सिलेक्शन मध्ये गोष्टी आणखी पुऱ्या झाल्या, तर तो एक खूप चॅलेंजिंग केला होता. आणि त्यानंतर PSI मी ऍक्च्युली 1.5 वर्ष पोलीस स्टेशन पण केलेलं आहे. त्यानंतर असिस्टंट रजिस्ट्रार, असिस्टंट रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज मध्ये मी 1.5 वर्ष काम केलं. त्या दरम्यान थोडासा मला सिटिंग जॉब, सुपरवायझरी जॉब असल्याचा त्यामुळे तिथे थोडासा वेळ मिळायचा आणि बाकी पुढच्या पोस्टमध्ये असं नव्हतं की मी फील्डवर आहे, एक्झिक्युटिव्ह पोस्टमध्ये, सुपरवायझरी पोस्टमध्ये असेल, तरी पण असं नाही की तुम्हाला खूप सारा वेळ निघत असतो. त्याला वेळ काढणे ही एक कला म्हणा किंवा एक मोटिवेशनल बाब तुमच्या असेल. वेळेचं त्या वेळा वेळ काढून हे खरोखर सर, अगदी अभ्यासासाठी सुद्धा वेळ काढणं किती महत्वाचं हे सांगण्याची कर्तव्यस्थिती नसताना ती सांगावी लागते. कारण कधी कधी सगळ्या व्यापामध्ये असताना माणूस अभ्यासालाच वेळ देताना दिसत नाही, पण आपण अगदी अभ्यास करण्यासाठी सुद्धा शिक्षा सहन केली आणि दिसा माझे काहीतरी लिहित जावे आणि प्रसंगी अखंडित वाचित जावे, हे थोड्या मोठ्यांचे बोल आपण आपल्या कृतीतनं सिद्ध केलेले आहेत. आणि ज्या चॅलेंजेसला, अडचणींना आपण पार केलं, याच्यातून खरंच दिसतंय, परत एकदा सिद्ध होतंय की प्रयत्न वाळूचे कणा रगडिता तेलही गळे. आणि या सर्व गोष्टींमध्ये मला निश्चितता तुमच्यासाठी हे 2 वाक्य म्हणायला आवडतील की जो लहरों से टकराए उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराए उसे युवान कहते हैं. अशा खरंच तरुण व्यक्तिमत्वाला पाहिल्यानंतर आणि अधिकारी असताना मला असं निश्चित जाणवतं की मग आपल्याला अधिकारी बनण्याच्या मागे मी नेमकी की वेळ काढण्यासाठी आम्ही जेवण सुद्धा कटल करायचो की जेवणाचा वेळ जो असायचा तो सुद्धा धावत पळत मेसमध्ये जाणे, सगळ्यात लवकर प्लेटी घेणे, लवकर जेवण करणे आणि अर्ध्या पाऊण तासाचा आपण जेवण बाकीच्या 20 मिनिटात अभ्यास करणे, असं पण आम्ही करायचो. खूप छान सर. म्हणजे 18-18 तास अभ्यास करणारी जी भारतरत्नांसारखी व्यक्तिमत्व नसती ऐकण्यातली असतात, ती पाहण्यात आली की असं कळतं की अगदी चर्चा सुद्धा अभ्यासाची असते.
जेवताना सुद्धा ताटातले पदार्थ भात वरण कमी आणि पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ जास्त दिसतात की काय, असंही आम्हाला वाटत असतं. तर या सगळ्या प्रयत्नांच्या मागे आणि या एवढ्या जिद्दीच्या मागे नेमकी प्रेरणा म्हणून कोणी व्यक्ती आपल्याला सुचवता येईल आणि या जिद्दीचा प्रवास आपण त्या जोरावर करू शकलात, तर याच्या मागची प्रेरणा काय? अशी एखादी व्यक्ती म्हणून मला सांगता येणार नाहीये प्रेरणा, एखाद्या व्यक्तीपासून प्रेरणा घेऊन हे सगळं केलं असं काही पर्टिक्युलर पर्सन मी नाही सांगू शकत. तशी एखादी पर्टिक्युलर पर्सन नाही, परंतु एकदम लहान वयापासूनच तुम्हाला काहीतरी करायचं असण्याची धडपड असते, काहीतरी नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्याची एक वृत्ती असते, तशी वृत्ती आणि जिल्हा परिषदेमध्ये शिकत असताना तिथलं सराउंडिंग, तिथलं उपलब्ध किंवा त्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये थोडासा हुशार असणे, ही गोष्ट एवढी महत्वाची हे समजलं. हे खूप महत्वाचं होतं. त्यानंतर जेव्हा थोडंसं कॉम्पिटिशन वगैरे असतं बाहेर 10th वगैरेच्या दरम्यान, त्यावेळी मग 10th 1998 मध्ये झालं होतं, तर त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये खूप सारे फोटो छापून येण्याचा एक ट्रेंड होता की त्यावेळी करायचे जसे विद्यार्थ्यांचे फोटोज वगैरे होतात काय सांगणार. आणि एक तिथं एक थोडीशी अशी स्पेलिंग की असं आपण काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी वाटायचं. पण असं काही नव्हतं की पर्टिक्युलर हेच करायचं आहे, UPSC करायची आहे, UPSC करायची आहे, असं काही. सर आपला आवाज येत नाही, आवाज. हा सर येतो. कृपया बाकीच्यांनी आपले माईक बंद करावेत. तर अशी प्रेरणा जर नसली तरी ह्या सराउंडिंग मधून बऱ्याच गोष्टी आपल्याला रिफ्लॅक्ट करतात, तर तसा एक प्रेरणा होती. आणि बऱ्याच हुशार असण्याचं, तुम्ही तो हुशार आहेच, करू शकतोस ही जाणीव करून देण्याचं काम बऱ्याच माझ्या शिक्षकांनी केलेलं आहे. माझ्या विशेष म्हणजे माझ्या मोठ्या भावाने मला खूप प्रेरणा दिलेली आहे आणि त्यांनी माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे. त्याच्यामुळे मग ती प्रेरणा किंवा त्याने जी जाणीव करून दिली त्या जाणीवेतून घेतलेली प्रेरणा ती प्रेरणा. ऍक्च्युली माझे मोठे भाऊ पण शिक्षकच आहेत आणि ते औंढ्यामध्ये शिक्षक होते. इकडे गाव त्यांनी जी प्रेरणा दिली ती खूप छान खूप छान सर. अगदी बालवाडी ताईंची तुम्ही आठवण दिली होती की तू करू शकतो. सोबतचे सहकारी शिक्षक आहेत, सोबतच आपले मोठे भाऊ यांनी सुद्धा आपल्याला प्रेरणा दिली असेल तर तेही एक शिक्षक आहेत हे तुम्ही आवर्जून अंडरलाईन केले की जेणेकरून शिक्षक हे प्रेरणा देऊन एखाद्याला खरंच उभे करू शकतात आणि भावी आधारस्तंभ, आपण जसं म्हणतो की टीचर इज अ सोशल इंजिनियर, त्या भूमिकेतनं खरंच समाजाला साकारण्याचं एक प्रबळ मानसिकता देण्याची कारण शिक्षक घडू शकतात. हे मला ऐकायला खूप आवडलं आणि समाधान वाटलं. खरं तर आयोजक जे आहे त्या मुलाखतीचे त्यांचं सुद्धा एक खूप औचित्याने सांगून, पण त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो की ज्यांनी मला आपली मुलाखत घेण्याची संधी दिली. आपण दोघे एकाच ऑर्डरचे जॉईन आहेत आणि एकाच शंकरराव चव्हाण उर्दू विद्यालयातले सुरुवातीचे प्रशिक्षणार्थी आहेत. तर त्या अनुषंगाने मला खरंच खूप ऐकायला आणि आपल्या प्रत्यक्ष संवादाचा आनंद वाटला की आपला इंटरव्ह्यू घेण्याची संधी मला मिळाली. सर असंही बऱ्याचदा विचार केला जातो की ग्रामीण भागातली मुलं आहेत, मराठी माध्यमातून शिकतायत आणि इंग्रजीतनं शिकलं पाहिजे होतं, इंग्रजी यायला पाहिजे. एक इंग्रजी भाषा म्हणून यायला बिलकुल स्वागत असणार आहे, पण आपणही जिल्हा परिषद मधनं किंवा या शाळांमध्ये सगळं शिकत गेलात तर मला हे आपल्याकडून विशेष ऐकायला आवडेल एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून की स्पर्धा परीक्षा आणि शिक्षणाचं माध्यम यांचं नेमकं कितपत आपण म्हणजे भाऊ केला पाहिजे किंवा संकल्पना समजण्यावर भर असावा. आपले विचार काय याबद्दल? याबद्दल असे वेगळे विचार असण्याचं कारण नाहीये. आणि तसं पाहिलं तर माझ्या स्वतःच्या उदाहरणामधून मी सांगू शकतो की थ्रूआउट माझं सगळं शिक्षण मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे आणि इंग्रजी मीडियम मधूनच झालं पाहिजे असं काही नाहीये. इव्हन
एमपीएससीच्या तुमचा कोर्स झाल्याच्या नंतर मी जेव्हा क्लास मिळालं एमपीएससी, त्यावेळी मी असं ठरवलं की युपीएससी करायला हवी, शकतो तर आणखी पुढे जाऊ शकतो. आणि मग त्यावेळी मी विचार सुरुवात केली आणि नंतर मला असं समजलं युपीएससीचा अभ्यास केल्यानंतर की मीडियम डझंट मॅटर, कुठल्या पण लँग्वेज मध्ये तुम्ही करा. इव्हन युपीएससी म्हणते की ज्या नोटिफाईड लँग्वेज आहेत त्या 22 लँग्वेज मध्ये तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये अभ्यास करू शकता, कोणत्याही लँग्वेज मध्ये तुम्ही परीक्षा लिहू शकता. इव्हन इंटरव्ह्यूज पॅनल सुद्धा तुम्हाला तुमचे विषयाबद्दल लँग्वेज बद्दल विचारलं कुठली लँग्वेज करा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शन होणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड तुम्ही पाहिलं तर बरीचशी मुलं महाराष्ट्रात जर विचार केला तर ही बरीचशी अधिकारी जे आहेत ते सगळ्यांचं बॅकग्राऊंड मराठी मीडियम असलं तुम्हाला. इंग्रजी माध्यमातून फक्त इंग्रजी लँग्वेज शिकणं हा एक मोटिव्ह मध्ये असेल तर ठीक आहे, परंतु त्याचा पाऊल करणं एवढं काही गरजेचं नाही. आता काही होतं की काही वर्षापूर्वी जेव्हा एक 10-20 वर्षापूर्वीचा जर काळ तुम्ही पाहत असेल तर स्पर्धा परीक्षेचे जे काही साहित्य असतं ते साहित्य मार्केटमध्ये मराठी माध्यमामध्ये उपलब्ध नव्हतं जास्त. बऱ्याचशा ठिकाणी इंग्रजी माध्यमाची पुस्तकं वगैरे आपल्याला द्यायची, परंतु आज तो तसा काळ राहिला नाही. बरेचसे ट्रान्सलेट झालेले आहेत, बरीचशी पुस्तकं मराठी माध्यमात आहेत आणि त्यामुळं असं नाहीये की इंग्लिश माध्यमातून अभ्यास केला तर काही चांगले. पण असं एक थोडंसं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जे लिटरेचर आहे इंग्रजी माध्यमाचं ते थोडंसं आणखी जास्त डेव्हलप झालेलं आहे, पण ते तेवढ्याच करतोच की तुम्ही ते लँग्वेज मध्ये शिकावं इंग्लिश. असं नाही की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश जास्त. इव्हन माझं पण उदाहरण घ्याल तर मी मराठी माध्यमातून सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत. एमपीएससी मी मराठी माध्यमातून स्टुडंट दिली. इव्हन मी माझ्या सांगितलंच आहे की मी रेग्युलर कॉलेज पण केलेलं नाहीये, मी मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. मला बरेच जण हा प्रश्न विचारतात की सर मुक्त विद्यापीठातून BA वगैरे केलं तर स्पर्धा परीक्षा देऊ शकतो काय वगैरे. तर तसं काही नाही, डिग्री असते तुमची, रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहे आणि इव्हन युपीएससी एक्झाम देताना सुद्धा मराठी माध्यमातून युपीएससी दिलेली आहे. काही ठिकाणी रेफरन्स घेतला असेल, वाचन केलं असेल, परंतु मी जे लिहिलेलं आहे एक्झाम्स त्या मराठी माध्यमातून लिहिलेले आहेत. त्यामुळं कुठंच कसलाच पाऊल करण्याची गरज नाहीये. 12th लेवलवर जे इंग्रजी आपल्याला लागतं तेवढंच इंग्रजी कुठे पण लागतं आणि ते मला वाटतं की खूप हार्ड आहे की त्यासाठी काही वेगळं इंग्रजी माध्यमातूनच केलं पाहिजे असं नाही. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी या माध्यमाचा खूप जास्त पाऊल न करता कुठल्याही माध्यम वापरा आणि कुठल्याही माध्यमातून केलं तर तुम्हाला जे प्रेझेंट करायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये ते तुम्ही किती व्यवस्थित प्रेझेंट करू शकता हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही इंग्रजीवर तुमची कमांड असेल, तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकत असाल काही हरकत नाही, परंतु हे बंधनकारक नाही की तुमची इंग्रजी असली. इव्हन युपीएससीचा इंटरव्ह्यू जो होतो तो इंटरव्ह्यू पण त्या ठिकाणी मी मराठी माध्यमातून देणार आहे असं लिहिलेलं होतं. काही वेळी पॅनलने मला इन्सिस्ट केलं की आपण बायलँग्वेज जाऊ, तुम्ही थोडंसं इंग्रजी बोलत बरोबर. तर त्या ठिकाणी आम्ही ट्रायलँग्वेज दिलेला आहे, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी आम्ही जवळपास सगळ्या भाषेमध्ये बोलून माझा इंटरव्ह्यू झालेला होता. परंतु तिथे पण तुम्हाला एक ट्रान्सलेटर दिला जातो जर तुम्ही इन्सिस्ट कराल की नाही मला मराठीमधूनच बोलायचं आहे असं म्हणू शकलो असतो मी. ठीक आहे, थोडंसं आपल्याला मी ते घेतला नाही ट्रान्सलेटर, पण असं नाही की इंग्रजीच करू शकतो. प्लीज. खूप धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने माध्यमापेक्षा संकल्पनांवर भर देणे आणि खूप उशिरा का असताना पण आपल्याला खूप नंतर कळत जातं की आणखी किती आयाम शिल्लक आहेत. ही गोष्ट आपण या ठिकाणी आम्हाला जाणीव करून दिलीत. मला आपल्याकडून हे समजून घ्यायला अधिक आवडेल. आणखी एक ड्रॉबॅक मला या ठिकाणी सांगायचं, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बोलल्यानंतर किंवा शाळांच्या पाहिल्यानंतर असं वाटतं ना की त्या ठिकाणी पाठांतरावर जास्त भर दिला पाहिजे, तरी समजून घेण्यावर कमी भर दिला. म्हणजे मला असं निगेटिव्हिटी सांगायची नाही इंग्लिश मिडियमची, परंतु कुठल्याही ठिकाणी इंग्लिश मिडियम असो की मराठी मिडियम असो पाठांतर होऊ नये. मी काही दिवसापूर्वी एक इंग्रजी माध्यमाच्या माझ्या नातेवाईकाच्या मुलाशी
तेव्हा त्या तो टेबल सांगत होता मला 2 2 जा 4 2 3 जा 6 पण त्याला ती काय शब्द आहेत त्याची माहितीच नव्हती. इव्हन बऱ्याचशा आपल्या आई वडिलांना पण माहिती नसते की हे नेमकं काय आहे. आपल्या विद्यार्थी पाल्य शाळेत पण तो मुलं पाठांतर म्हणजे तू तुझा हो आता ते तू तुझा जा म्हणजे काय किंवा ते काय वर्ड आहे ते माहिती नव्हते ते टू टूज आर फोर असं ते त्याला माहित झालं असेल आणि ते तिथे त्याला समजलेलं असेल ते संकल्पना तर ते जास्त महत्वाचं असेल. खरोखर आहे सर. म्हणजे समजल्याशिवाय ते आकलनाशिवाय शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर होतं. त्यामुळे आता ज्ञानरचनावादाची जी कास खऱ्या अर्थानं शिक्षण प्रक्रिया पूर्णतः घेत आहे त्यावर भर हा आम्हाला खरंच समजला. अधिक मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल की शिक्षक म्हणून एक सक्षम विद्यार्थी जो की स्पर्धा परीक्षेसाठी एक पायाभरणी होईल आणि तोही यशस्वी होईल या अनुषंगाने शाळा स्तरावर तसा स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकेल असा विद्यार्थी घडवण्यासाठी ऍज अ टीचर म्हणून आम्ही काय करावं अशी आपली अपेक्षा असेल. हा मला वाटतं हाच विषय या ठिकाणी सर्वात महत्वाचा असा आपल्या तर ते असं आहे की मी पण जिल्हा परिषदेमधून आलेलो आहे. शिक्षक खूप जीव लावून शिकवतात. प्रत्येकाची शिकवण्याची स्टाईल वेगळी असेल. काही जास्त व्यक्त करत असतील किंवा जास्त स्पष्ट करून सांगू शकत असतील काही कमी सांगू शकत असतील परंतु ऍज अ टीचर हा कोणी पण असं करत नाहीये की नको किंवा काय असं काही नसतं. प्रत्येक जण खूप कष्ट करत असतो. प्रत्येकाला आपल्या विद्यार्थ्यांचं खूप नावलौकिक व्हावं खूप मोठा असं प्रत्येकालाच वाटत असतं. इव्हन आपण माझी मुलं असं बोलताना शिक्षक ते इतकी आत्मीयता त्याची विद्यार्थ्यांबद्दल पालकांबद्दल शिक्षकांच्या मध्ये असते. थोडस माईक आपण जवळ धरूयात म्हणजे आवाज अधिक स्पष्ट येईल आम्हाला. तर शिक्षक टीचर हे खूप त्यामध्ये मन लावून किंवा आत्मीयतेने शिकवत असतात. परंतु काही ठिकाणी असं होतं की वर्गातील काही विद्यार्थी करू शकतात काही विद्यार्थी करू शकत नाहीत. आता हा पूर्ण खूप मोठा शिक्षण संशोधनाचा विषय आहे. यावर बऱ्याच आपली मतं मांडलेली आहेत. जस्ट एक मी त्या 2-4 वर्ष 5 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे करू शकतो की संकल्पना समजून देण्यावर भर असणे हा एक मला खूप महत्वाचा मुद्दा वाटतो की की पाठांतर किंवा ते तसंच आहे असं नको की ते तसं का आहे हे जोपर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही तोपर्यंत त्याच्या क्लॅरिटी येणार नाही आणि त्यांना जोपर्यंत हे समजत नाही की असं का तोपर्यंत त्याच्यावरचे आधारित पुढचं ज्ञान आहे ते घेऊ शकणार नाही. त्यामुळे बेसिक प्रायमरी लेवलवरच जे बेसिक म्हणतो आपण ते सगळं त्याचं बेसमेंट खूप चांगलं बनणं हे गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संकल्पना समजून घेण्याची जास्त असं मला वाटतं. आणि बऱ्याच असं असते की खूप मोठी स्पर्धा आहे बऱ्याचशा स्टेटचे सिलेबस आहे सिलेबस त्यांचे CBSE अशा बऱ्याचशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत या सगळ्या स्ट्रीमचा जर तुम्ही तुलनात्मक विचार कराल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल आजपर्यंत किंवा आपली मुलं जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या त्यांचा सिलेबस आणि विचार केला असं आपल्याला दिसून येते की खूप मोठी दरी आहे. झडपीच्या जेव्हा अभ्यासक्रमामध्ये आणि इतर असं नाहीये की जो अभ्यासक्रम चुकीचा आहे किंवा बरोबर नाहीये. झडपीच्या अभ्यासक्रम सेट करत असताना अभ्यासक्रम सेट केलेला आहे. परंतु मला असं वाटतं की शिक्षकांनी मुलांना पुस्तकाच्या बाहेर जाऊन पण बरेचसे संदर्भ दिले पाहिजे. मला जाणीव आहे मला परिस्थिती माहिती आहे ऍक्च्युली फील्डवर काय होतं. मी स्वतः 4थीच्या वर्गामध्ये आईपासून सुरुवात केली असेल तर मी हे बोलून स्टेटमेंट करतोय हे मला समजतंय. परंतु बाहेरच्या स्पर्धेचा जर विचार केला तर ते थोडीशी गरज आहे. पुस्तकात बाहेरचे संदर्भ दिले गेले पाहिजे आणि स्पर्धेची जाणीव करून देण्यापेक्षा भीती जास्त बसते मुलांच्या मनामध्ये तर तसं तुमची स्पर्धेची जाणीव करा परंतु ते भीती पण त्यांना वाटून असं काहीतरी करता आलं. शिक्षक स्वतः खूप अभ्यासू असतातच याबद्दल बोलत नाहीये. ते खूप विचार अभ्यास करतात तयारी करून शिकवतात त्याबद्दल नाहीये.
परंतु तुम्ही जर जास्त व्हिजिलंट झाला, शिक्षकांनी जर त्यानंतर स्पर्धेची जाणीव करून दिली, पुस्तकाच्या संदर्भ दिले, इंग्रजीची विशेष करून जी भीती आहे ती भीती थोडीशी दूर होईल यासाठी प्रयत्न करणे, छोटी छोटी वाक्य वगैरे. आता मला वाटते नवीन अभ्यासक्रमामध्ये पण तिथे सांगितलेलं आहे की त्या दृष्टीने बरेचसे बदल झालेले आहेत. तर एकदम खेडोपाड्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा थोडीशी इंग्लिशची फॅमिलियर करणे, या गोष्टी जर आपल्या शाळेमध्ये झाल्या तर ते जास्त इफेक्टिव्ह. विद्यार्थ्यांना म्हणजे पुढे चालू त्यांना त्याच्या त्या ज्ञानावर आधारितच पुढचं ज्ञान घ्यायचं. जोपर्यंत ते ज्ञान त्यांचं पूर्ण सेट होत नाहीये तोपर्यंत ते पुढच्या ज्ञानासाठी तयार नाही. इव्हन माझ्यासोबत एक शिक्षक होते शरद सर, त्यांनी कोठारीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये इंग्रजी लँग्वेज मध्ये एवढं चांगलं केलेलं होतं की मुलं बऱ्याचशा एटिकेट्सच्या गोष्टी असतील वगैरे ते इंग्रजी बोलायच्या. आणि इव्हन मला वाटतं त्यावेळी मग बोले सर वगैरे काहीतरी होते, तर त्यांनी पण त्या ठिकाणी व्हिजिट केलेली होती आणि त्यांनी पण केलं होतं की इंग्रजी बोलताय. ज्या शाळेमध्ये 4थीच्या वर्गामध्ये शिकायला असतो की त्या शाळेची मुलं जर 2-3 वर्षांनंतर इंग्रजी सुद्धा फॅमिलियर त्यांना होते, तर म्हणजे असं काहीतरी करत नाही. आणि मला माहिती आहे की सगळे शिक्षक करतात, मी काही वेगळं सांगत नाही. आणि हे सांगत असताना मला तुम्हाला लिहून लेखायचं नाहीये, छान तुम्ही सगळे काम करता, परंतु या बाबीवर थोडासा जर आणखी विचार केला तुम्ही तर बरं. निश्चित सर. या ठिकाणी जिल्हा परिषद हिंगोलीचे माननीय सीओ साहेब अरिबम शर्मा सर सुद्धा जॉईन झालेत. सर, आपल्या या ठिकाणी कार्यक्रमात स्वागत आहे. या ठिकाणी आपल्याकडे धीरज कुमार कांबळे सर, जे सध्या उपायुक्त कस्टम आणि जीएसटीचे आहेत औरंगाबाद विभागाचे, हे जॉईन झालेले आहेत. शिक्षक ते अधिकारी प्रभास या अनुषंगाने आपली ही मुलाखत चालू आहे. तर मी आता धीरज सरांना परत एकदा शिक्षकाची भूमिका देतो. सर, आम्हाला आता ऍज अ टीचर तुम्ही परत एकदा समजून सांगाल की नेमकं जीएसटी म्हणजे काय? प्रसार माध्यम, समाज माध्यम यातनं आम्ही खूप ऐकले सुद्धा, वाचले सुद्धा, पण अगदी जे त्या कामात आहेत त्यांच्याकडनंही समजून घ्यायला अधिक आम्हाला आवडेल. आणि आम्हाला हेही समजून द्याल की सामान्य नागरिक म्हणून जीएसटी मध्ये आम्ही काय भूमिका पार पाडली पाहिजे. थँक्यू. हा जो विषय आहे तो मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असावा, जीएसटी काय आहे वगैरे. जनरली तेच थोडस इनडायरेक्ट टॅक्सेशन असल्यामुळे आपला जास्त डायरेक्ट संबंध याच्याशी येत नाही. प्रत्येक जण प्रत्येक दिवशी जीएसटी पे करत असतो, परंतु तो डायरेक्ट टॅक्स नसल्यामुळं आपल्या लक्षात येत नाही, एवढंच आहे. बऱ्याच जणांना डायरेक्ट टॅक्स जो आहे टॅक्स, तो टॅक्स सगळ्यांना माहिती असतो, कारण आपण इन्कम टॅक्स म्हणतो जो की आपल्याला डिडक्ट केला जातो किंवा आपण त्याच्या शेवटी जे काही बॅलन्स असतो ते करतो, तो डायरेक्ट टॅक्स आहे. आपल्या डायरेक्ट आपल्या पॉकेटमधून. इनडायरेक्ट टॅक्सेशन मध्ये सेंट्रल जीएसटी कडे लागत असतात. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मध्ये जे काम करतो, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा वस्तू आणि सेवा या दोन्हीवर लागतो. आपण जेव्हा मार्केटमध्ये कुठलीही वस्तू खरेदी करतो, ती वस्तू मॅन्युफॅक्चरिंग झालेल्यापासून आपल्यापर्यंत येईपर्यंत वेगवेगळ्या चेनमधून आलेली असते. एंड युजर आपण म्हणूयात कस्टमर, आज आपण सगळे परचेस करतो, तर तो आपण एंड युजर किंवा कस्टमर असतो. मॅन्युफॅक्चरिंग स्टेजवर मॅन्युफॅक्चरर रॉ मटेरियल वापरून एक प्रोडक्ट तयार करतो. ते प्रोडक्ट एक विशिष्ट एमआरपी मॅक्सिमम रिटेल प्राइस, आणि मग तिथून त्याची सुरुवात ते प्रोडक्शन व्हॅल्यू त्याची एक्स असते. आणि त्या प्रोडक्शन व्हॅल्यू मध्ये प्रत्येक स्टेजवर हा व्हॅल्यू ऍड केलेली असते. म्हणजे मॅन्युफॅक्चरर एखाद्या डीलरला देतो, डीलर होलसेलर डीलरला देतो, रिटेलरला देतो, आणि आपल्या जवळपास या प्रत्येक चेन मध्ये एकूण त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू ऍड झालेली असते त्या प्रत्येक व्हॅल्यू ऍडिशनवर आपण एक टॅक्स करतो. ती टॅक्स आकारणी प्रत्येक स्टेजवर प्रत्येक सप्लायच्या वेळी होती. म्हणजे सेल म्हणतो आपण, विक्री म्हणतो, तसं ते कायद्यामध्ये सप्लाय म्हणतो. अशी सेवा असेल, तुम्ही एखादी सेवा असं म्हणतो, कुठल्याही सेवेमध्ये पण लागतो त्यामध्ये ती इन्व्हेज असते. तर त्यामध्ये प्रत्येक वस्तू आणि सेवांचे वेगवेगळे वर्गीकरण केलेलं आहे. त्यानुसार काही सेवा असतात की
इसेन्शियल फूड्स असतात त्याच्यावर काही नील रेट असतो, म्हणजे की एकदम प्युअर रॉ धान्य म्हणूया. तांदूळ जर तुम्ही शेतकऱ्याकडे घेत असाल किंवा शेतीमध्ये तयार झालेलं तांदूळ पिकवला जातो त्याचं ब्रँडिंग वगैरे झालेलं नसतं, तर त्या ठिकाणी कुठलाही जीएसटी वगैरे किंवा टॅक्स वगैरे लागतो. परंतु जेव्हा जे ब्रँडिंग होतं प्रोसेस होतो, त्याला पॉलिश केलं जातं, त्याला रिपॅक केलं जातं, त्याला एक ब्रँडिंग केलं जातं, तो बासमती तांदूळ तयार होतो, तर त्या ठिकाणी जे काही व्हॅल्यू ऍडिशन करून तो विकला जातो त्या ठिकाणी मला जीएसटी. हे इनडायरेक्ट टॅक्स असल्यामुळे तुम्ही जर पे करता लास्ट स्टेजला ते पेमेंटमध्ये ते सगळंच इन्क्लुडिंग असतं, त्यामुळे तुम्ही वेगळा जीएसटी असा तुम्ही भरलेला तुम्हाला दिसणार नाही. परंतु जे कोणी डीलर मॅन्युफॅक्चरर सप्लायर असतील ते वेगळा जीएसटी पे करतात. त्याबरोबर आमचं दुसरं डोमेन आहे कस्टम्स. कस्टम्स बद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. सीमा शुल्क, सीमा शुल्क म्हणजे भारताच्या बॉर्डर्स बाहेरून आत येणं आणि आतून बाहेर जाणे, याला म्हणजे आयात आणि निर्यात होते. तर या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टीवर आपण टॅक्स लावलेला असतो. आपल्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि बाहेरून येणाऱ्या त्याच प्रकारच्या वस्तू याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स असेल तर सगळंच आपण बाहेरच्या वस्तू करतो. तर असं न करता एक फेअर कॉम्पिटिशन निर्माण व्हावं आणि गव्हर्नमेंट साठी बऱ्याचशा सोर्स तयार कस्टम्स ड्युटी आपण म्हणतो. तर ते कस्टम्स एअरपोर्ट असतील, सी पोर्ट असतील किंवा ड्राय पोर्ट असतील या ठिकाणी जॉब पोस्टिंग असतात आणि ते इम्पोर्ट एक्सपोर्टवर वेगवेगळ्या वस्तूंनुसार वेगवेगळ्या असेल. इव्हन परदेशातून सेवा सुद्धा तुम्ही घेता, म्हणजे की एक युएस बेस्ड कंपनी असेल किंवा एखादी सॉफ्टवेअरची सेवा देत असेल तर त्यावर पण आम्ही टॅक्स देतो. तर अशा प्रकारचं टॅक्सेशन असतं. त्याच्यामध्ये बरेचसे स्लॅब आहेत, एक 0%, 1%, 5%, 18%, 15% असे स्लॅब असतात. वेगवेगळ्या वस्तूंनुसार स्लॅब जातो. सिगारेट असेल ते असेल याच्यावर जास्त आवडतो, सीन गुड्स म्हणतो. बाकी आणखी आमचं एक थर्ड आम्ही नार्कोटिक्स मध्ये पण काम करतो. नार्कोटिक्स मध्ये आपण बघू शकाल की ज्या खोकल्याचं औषध वगैरे तुम्ही पाहिलं असेल, कोकेन, कोडेन वगैरे या सगळ्या गोष्टी त्यात असतात, तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग गरजेचं आहे औषधी उपयोगासाठी. तर त्यासाठी अफूची लागवड करावी लागते. अफूची लागवड करण्यासाठी परमिशन देणे, त्याला नियंत्रण ठेवणे, वेगवेगळ्या आपल्याकडं फॅक्टरीज आहेत गव्हर्नमेंट, तर त्या प्रोडक्शन करतात आणि मेडिसिनल यूजसाठी ते वापरले जातात. तर हे एक आमचे आम्ही लायसन्स देण्याचं काम. त्या व्यतिरिक्त जर मला दुसरं काही म्हणाल तर आम्ही डेप्युटेशन वगैरे आमचे खूप जनरल असतात. आपल्याकडे डेप्युटेशन म्हणजे थोडंसं खूप वेगळं म्हणलं जाऊ शकतो त्या लेवलवर, पण आमच्याकडे डेप्युटेशन खूप सरास केले जातात. बिंग अ ग्रुप ए सर्व्हिस ऑफ सेंट्रल एक्साइज आम्ही डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू अंडर काम करतो आणि मिनिस्टर ऑफ फायनान्स. त्या दृष्टीने ग्रुप ए सर्व्हिसेसचे जे कुठले ऑफिसर असतात ते ईडी मध्ये, सीबीआय मध्ये वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी डेप्युटेशन करू शकतो. इव्हन सेंट्रल स्टेट सर्व्हिसेस मध्ये डेप्युटेशन करू शकतो. असं एक वास्त आहे. आणि जीएसटी बद्दल बऱ्याच तसं तुम्ही मला विचारत असाल तर एमआरपी वर आपण काय म्हणूया की बार्गेनिंग करू शकतो, हे एक आहे. राईट. आणि एमआरपीच्या वर वस्तू खरेदी करत असेल, कोणी विक्री करत असेल तर त्या आणि टॅक्सेस पे करणे त्या व्यतिरिक्त. आणि तुम्ही इनडायरेक्ट टॅक्सेस तुम्ही वेगळा काही टॅक्स पे करत नाहीये, त्यामुळे तो इनबिल्ड असल्यामुळे तो वेगळा पे करण्यासाठी मी तुम्हाला इन्सिस्ट करण्याची काही आवश्यकता नाही. ते आम्ही आमच्या लेवलवर खूप छान. टॅक्स व्यवस्थित पे करतो, तो डायरेक्ट टॅक्स असतो. आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये आपण प्रोफेशनल टॅक्स आपल्या व्हिडिओ लेवलवर डिटेक्ट केला जातो व्यवस्थित. त्यामुळे ऍज अ एंड युजर आम्ही जीएसटी साठी बरोबर. हा एक खूप मोठा आणि व्यापक विषय आहे की जो खरंच आम्हीही समजण्याचं लगेच आशा करू शकत नाही. यानंतरचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आमच्यासाठी असलेले गणापुरे सर सुद्धा जॉईन झालेत. सर, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत. आणि मला याचाही आनंद वाटतो की कांबळे सर आणि गणापुरे सर हे सुद्धा एकमेकाशी अतिशय चांगले आणि घनिष्ठ परिचित आहेत. त्यामुळे दोन्ही मित्रांची परत एकदा या ठिकाणी या पार्श्वभूमीवर भेट आहे. सर, मला हे आणखी सांगायला आवडेल की आणखी स्वप्न काहीतरी शिल्लक असणार आहेत. ए आसमा तू ऊंची बढ़ा ले अपने खुद की, क्योंकि अभी भी उडान बाकी है. तर सर, आपले भावी स्वप्न, त्यामध्ये आपल्या परिवाराचं योगदान हे थोडक्यात आम्हाला सांगा.
ऍक्च्युली तुम्ही आता थोडक्यात सांगितलेलं आहे, माझा परिचय तर त्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेलाच आहे. PhDचं सबमिशन करणे सध्या फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यानंतर लॉ करण्याची इच्छा आहे. CBI मध्ये थोडंसं काम करण्याची इच्छा आहे. ते पाहूयात कशी संधी मिळाली तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला पार्टीमध्ये काही काम केलं ते त्या गोष्टी माझी इच्छा त्या दृष्टीने तुम्ही खरं स्पर्धा परीक्षेच्या या सगळ्या पर्सनल लेवलवर आपण बरेचसे इन्स्टिट्यूशन लेवल सर, या ठिकाणी मी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतोय की शिक्षक दिन या निमित्तानं हा सगळा कार्यक्रम आयोजित होतोय थँक टीचर या भूमिकेतनं. तर या ठिकाणी शिक्षक दिनाच्या अनुषंगाने आपण शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी किंवा पालकांना एक 2 ओळीत काय संदेश देऊ इच्छिताल? म्हणजे मी गागर में सागर अशी अपेक्षा व्यक्त करतोय हे मला कळतंय. मी इथे जो काही आहे तो माझ्या शिक्षकांमुळेच आहे. शिक्षकांना काही सांगणं हे खूप मोठं करतोय यासाठी दररोज वर्गामधल्या 40-50 मुलांशी तुमचं नातं असतं. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सगळे जण त्याबद्दल शंकाच नसते. किंवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लेवलचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. काही मुलांचे प्रॉब्लेम्स असतात, काही ठिकाणी संसाधनांचे प्रॉब्लेम्स असतात, पालकांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, शिक्षकांचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतात, त्यांच्या फॅमिलीज, शाळेच्या ठिकाणी राहण्याच्या सोयी नसणे, खूप साऱ्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही काम करताय आणि वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या पद्धतीने सोडवले गेले पाहिजे. तर या सगळ्यांमध्ये फाईट करत असताना एवढंच थोडंसं मला सांगायचं, तुम्हाला समाधान मिळेल असं काहीतरी तुम्ही करा. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शिक्षक जातो आणि प्रत्येक जण तेवढाच लोकप्रिय होतो असं नसतं. तीच परिस्थिती असते, तीच शाळा असते, तीच विद्यार्थी असतात, तसेच रेस्पॉन्सिबिलिटी असतात. परंतु एखादा शिक्षक त्या ठिकाणी खूप काही करून दाखवतो आणि एखादा शिक्षक तेवढा इम्पॅक्ट करू शकतो. बऱ्याचदा आपल्याला काम करावी लागतात. तर त्या प्रत्येक वेळी त्यांच्या सिच्युएशननुसार हे खूप गरजेचं असतं आणि सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की प्रत्येक वेळी तुम्ही 100% कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत करू शकतो असं नसतं. काही ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकतो. एक उदाहरण मला सांगायला आवडेल की मी सब इन्स्पेक्टर असताना मुंबईला एक दाम्पत्य माझ्याकडे आले होते आणि ते खूप रडायला रडत होते. ते पोलीस स्टेशन बसले होते. मी स्टेशन आणि पाहिले बराच वेळ ते बसलेत वाकड्यावर आणि खूप रडत आहेत आणि ते मध्ये येऊन काही त्यांची जी काही प्रॉब्लेम आहे ते माझ्यात पण नाही. मी त्यांना मध्ये बोलवून घेतलं, मी त्यांना बराच वेळ विचारलं. त्यानंतर मग ते सगळे त्यांनी शेवटी मला हे सांगितलं की आमची मुलगी आहे 17 वर्ष वयाची, ती मला भेटत नाहीये 2 दिवस आणि ती कोणासोबत आहे मुलासोबत ते पण आम्हाला आणि तुम्ही रजिस्टर करा आणि आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊया. तर ते तसं करायला तयार नव्हते. ते म्हणत होते की नाही आम्हाला ते खूप समाजामध्ये आणि नेमकी माझी ड्युटी संपण्याची वेळ होती आणि त्यांना विचारून घेतलं काय काय माझ्या सोर्सेस माहिती घेतली की होती आणि ते तिथून निघून जाण्याच्या तयारी. मला आम्ही रजिस्टर नसताना सुद्धा एक सामाजिक बाध्यता असतेच आणि पोलिसांना तसे अधिकार असतात. त्या आम्ही गेलो आणि पोलीस स्टेशनवर ट्रॅप लावून वगैरे त्यांना घेतलं आणि त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं जायचे वगैरे पण सांगितलं की तुमचं वय कमी आहे त्याची समजूत करून त्या मुलीला आणि या गोष्टीमध्ये जास्त विस्तारात न जाता मला हे सांगायचं की तुम्ही ज्या पदावर असता त्या पदावर असताना जे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळू शकतं ते सॅटिस्फॅक्शन या अशा बऱ्याचशा गोष्टी
सोनं पण काम करा. जर ते चांगलं काम असेल तर जास्त काय विचार करण्याची गरज नाही, रिसोर्सेसची वाढवण्याची गरज नाहीये, आपल्याला मदत येईल आणि मग हे करू समजण्याची गरज नाहीये. प्रत्येक शिक्षकांमध्ये खूप जास्त पोटेन्शियल असतं. लहान लहान मुलं आपल्याकडे असतात आणि ते आपल्याकडे आदर्श मुलं असतात. तर तुम्ही तुमच्या जॉबशी प्रामाणिक राहा, एवढंच आहे, बाकी सगळं खूप छान सर. अगदी शिक्षक आहेत, मी त्यांना काय सांगू, कारण माझं सुद्धा प्रेरणा आणि मला घडवणारे शिक्षक आहेत. हेच म्हणत असतानाच आपण हेही दाखवून दिलं की आपल्याला समाधान मिळेल असं काम तुम्ही करा, पण त्यासाठी अहर्निश प्रयत्न करावेत आणि सोबतच तुम्हाला समाधान मिळालं असेल तर ते काम अतिशय चांगलं झालंय हेही तुम्ही आम्हाला दाखवून दिलं. आणि सोबत हेही सांगितलंय की अगदी थंडी पाऊस वादळ वारे सारे दुबळ्यांसाठी रे युवकांना तुमच्या पुढती झुकेल अंबर धरती. आणि त्या पद्धतीने तुम्ही अगदी आकाशालाही ठेंगणं करावं अशा उत्तुंग यशासोबत आमच्या समोर आलेले आहात. त्या ठिकाणी आपण आम्हाला हा अमूल्य वेळ आणि अमूल्य मार्गदर्शन केलं. अगदी वास्तवाला धरत प्रत्येक गोष्टीशी चर्चा आपण केली आणि खरोखर या ठिकाणी या उपक्रमामधलं ही सुरुवात आणि पहिलं पुष्प होतं मुलाखतीचं, जे खूप सुंदररित्या उमललंय आणि प्रत्येकाच्या मनाला जाऊन भावलेलं आहे. मी परत एकदा जिल्हा परिषद शिक्षण विभाग हिंगोली आणि समस्त शिक्षक आणि सर्व जमलेले सगळे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मान्यवर यांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो सर. आणि परत असंच आपली भेट होत जावी, आपल्याकडनं नवनवीन गोष्टी शिकायला मिळाव्यात, आम्हाला प्रेरणा मिळत जावी आणि आमच्या विद्यार्थ्यांनाही आपलं मार्गदर्शन मिळावं, जेणेकरून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी त्यांच्या तोंडून काही ऐकल्यानंतर खूप चांगली एनर्जी मिळते. हेही मला ऐकिवात आहेत सर आणि ह्याचा अनुभव खूपच चांगला आहे. त्यामुळे यानंतरची धुरा मी माननीय श्री प्रवीण रुईकर सर यांना देतो. प्रवीण दादा. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही तर मला पहिल्यांदा तुमच्या प्रवीण दादा आपला आभार मानतील. आभारासाठी मी हो. प्रवीण दादांना बोलवेन. धन्यवाद सर. आदरणीय धीरज कुमार कांबळे सरांनी खूपच छान आपले अनुभव, आपल्या जीवनाशी निगडीत त्यांचे अनुभव चांगले आणि एक अधिकारी पर्यंत त्यांचे ज्यांनी काही अभ्यास करण्यासाठी कष्ट घेतले, अभ्यास करण्यासाठी ज्या काही शिक्षा भोगल्या त्या सुद्धा त्यांनी सांगितलं. आम्हाला सार्थ अभिमान वाटतो सर, एका शिक्षकामधून आपण एक अधिकारी झालात आणि एक सक्षमपणे एक विभागाचं काम आपण या ठिकाणी सांभाळतात. आपण आमच्या विनंतीला मान देऊन, माननीय शिक्षण अधिकारी साहेबांच्या विनंतीला मान देऊन, जिल्हा परिषद हिंगोलीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आपला वेळ दिलात त्याबद्दल मी सगळ्यांतर्फे आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. त्यानंतर माननीय पहिल्या पुष्पासाठीच माझी निवड केली, खूप छान वाटलं. विशेष कांबळे सर पुन्हा एकदा आनंदी झाला. शिक्षण अधिकारी म्हणून मी शिक्षण विभागामार्फत आपले पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त देतो सर. आपला अनुभव प्रवास आम्हाला छान वाटला. आमचे शिक्षक प्रेरणा घेतील याच्यामधून. धन्यवाद सर. थँक्यू.